नमस्कार, माझं नाव स्वप्नील नामदेव शिंदे। तर हा आमचा जानाई डेअरी फार्म हा गोटा इंदापूर तालुक्यामध्ये अंतुर्णे या गावी आहे। तर इथं आमचा मुक्त संचार असा गोटा आहे। तर या गोट्यामध्ये एक लहान मोठी कालवडी गाय धरले तर 30 ते 35 36च्या आसपास गाय आहेत। तर या ठिकाणी आपला मुक्त संचार असा गोटा आहे भरपूर मोठा। तर आपण बघूया आतमध्ये। एक आजची कालवड ती उद्याची गाय ते 25 ते 30 लिटर त्या कालवडीला आपण कसं दूध तिच्यापासून घेता येईल असं पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी। आता आपल्यातल्या शेतकऱ्यांना अजून ब्रीड म्हणजेच काय माहित नाही। ठिकाणी आपण सर्वात मोठी अडचण म्हणजे शेतकऱ्यांसाठी की चारा उन्हाळ्याच्या पिरियडला वगैरे उपलब्ध होत नाही, म्हणून त्यासाठी आपण एक शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी मुरघास हा स्टॉक करण्यासाठी एक नवीन जुगाड असं तयार केलं आहे। तर आपण पाहू शकता। तर हा तुम्ही बघत आहे तो आहे बंकर। तर बंकर म्हणजे याला काही लोकांनी कॉन्क्रीटमध्ये पण तयार केलं आहे। तर आपण कॉन्क्रीट न करता हे असं अँगलमध्ये तयार करून हे पाहू शकता। ह्याची अशी लांबी आपण 40 फूट केली आहे आणि रुंदी 13 फूट केलेला आहे। आणि ह्या आतमध्ये साठवलेला मुरघास पण आपण बघू शकता। तर ज्याच्याकडे जास्त गुरं आहेत, जनावर आहेत, तर त्यांना रोज डेली मुरघास वैरण आणण्यासाठी जाणं हे शक्य होत नाही। त्यासाठी आपण डेली जाण्यासाठी कुठे न जाण्यासाठी पूर्ण स्टॉक असा करून मुरघास ह्यामध्ये साठवला जातो। आणि इथूनच हा इथं आपण तर हा आपण पाहू शकता। हा बंकर एक 70 ते 75 टनाचा कॅपॅसिटीचा हा बंकर आहे। तर यामध्ये आपण आता सध्याला पण वजन करून काटा वजन करून 68 ते 70 टन आपण मुरघास यामध्ये भरला होता आता चालूला। आता बघायला गेलं तर शेतकरी काय करते ते सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बंकर करते ते। मग हे प्रेस हे करताना हे तुम्ही जे साईडला म्हणजे लोखंडी केलंय ते त्याला हा ते पण मी सांगतो ना तुम्हाला। तर ह्याला आपण पाहू शकता की हेवी मटेरियल आणि इकडून पाहायला गेलं तर आपण साईडनं ज्याला तुम्ही म्हणताय ना बॅलन्स जरी त्याचा हलू नाही किंवा प्रेस केलं तर ते साईडला फाकू नाही, त्यासाठी आपण तुम्ही बघू शकता असं धीर दिलेलं आहे आपण त्याला साईडने। तर असं धीर दिल्यामुळे त्याला काही अडचण येत नाही आतून तुम्ही किती जरी प्रेस केलं तरी। कशाने प्रेस करता तुम्ही मुरघास? आपल्याकडे मोठ्या ट्रॅक्टरने आपण फरांडी वगैरे जोडून त्याला प्रेस केलं जातं मोठ्या ट्रॅक्टरने। आता म्हणजे कुठल्या चाऱ्याचा मुरघास केलाय तुम्ही? हा आता आहे तो आपल्याकडे मक्काचा आहे बघा मुरघास। पूर्ण म्हणजे पूर्ण मक्क्याचा मुरघास आहे। आपण ज्यावेळेस चिकाच्या पुढे एक थोडी निबार होती ना मका, त्यावेळेस आपण मुरघासाला आपल्याकडे घेतली जाते बघा, चिकातून थोडी पुढे चालले। कसा मुरघास केला पाहिजे आणि ह्यात म्हणजे मुरघास खराब होऊ नये म्हणून काळजी ती काय घ्यावी लागते केल्यावर? तर आपण आता यामध्ये पाहू शकता असा चिकाच्या पुढे अशी थोडे नॉर्मल आपण जे हुरड्याप्रमाणे म्हणतात ना आपले भाजायच्या वगैरे कणस असतात तशा प्रकारची अशी ह्या प्रकारची मक्का केली तर याला काही अडचण येत नाही। आणि ही पाहू शकता तुम्ही अशी चकली पण अशी व्यवस्थित पडली पाहिजे की असा जास्त क्रश वगैरे पण झालं नाही पाहिजे, काय नाही। तर जास्त क्रश वगैरे झालं तरी पण ते ह्यात बियाणे वगैरे त्यातलं सगळं अंश वगैरे हे सगळा निघून गेला जातो। तर ह्याला जरी अर्धे बी जरी राहिले तरी ते गुरांना मानवले जातात। काय काळजी घ्यावी लागते मुरघास करताना? आता आपण मुरघास करताना तर महत्वाची एक काळजी घेतली पाहिजे ह्याला मोठ्या बंकरला की पूर्णपणे हा मुरघास प्रेसच झाला पाहिजे। त्याला कुठंही एअर वगैरे जायला जागा नाही राहिली पाहिजे। त्या तुम्ही ट्रॅक्टरने रोलिंग ज्यावेळेस करत असाल त्यावेळेस परफेक्टली रोलिंग केलं पाहिजे। परफेक्टली जर रोलिंग केलं त्याचा एक जीव झाला तर तो कसलाही खराब होत नाही, एक मुठभर सुद्धा खराब होत। आणि रोलिंग जर व्यवस्थित नाही झालं तर ते थोडाफार प्रमाणात तुमचा मुरघास तिथं वेस्टच जाणार। आता हे म्हणजे दोन्ही 70 टनाचं बंकर आहे का? हो, दोन्ही हे 70 आणि तो पण त्याची पण सेम रुंदी आणि लांबी सेमच आहे। 40 फूट लांबी आणि 13 फूट रुंदी सेमच आहे पूर्ण। म्हणजे या दोन्ही बंकर साठी किती खर्च आला तुम्हाला? तर आपल्याला आम्ही कॉन्क्रीट पण कोटेशन काढलं होतं। कॉन्क्रीटला खूप खर्च होता, 3,70,000 ते 3,80,000च्या आसपास एका कॉन्क्रीटला बंकरला खर्च होता। तर आमचा हे दोन्हीचं बजेट 1,60 ते 1,65 मध्ये फायनल झालं आहे। हे शेततळ्याच्या कागदासहित सगळं मजुरी
खाल्लं PCC वगैरे तुम्ही बघू शकता. हे PCC सगळं एवढ्यामध्ये 160 ते 165 मध्ये फायनल झालेलं आहे आमचं. तुम्ही पाहू शकता आपली गावान आहे गुरांना वैरण टाकण्यासाठी. तर तुम्ही आता इकडं बघू शकता हा मुक्त संचार इथं. तर ही आहे ती गव्हाण, तुम्हाला मगाशी मी म्हटलं ना मगाशाप्रमाणे. तर आपण तिथून वैरण घेतली की यामध्ये टाकली जाते. आणि ही जी साखळ्या दिसते ते, तर ह्या साखळीला आपण ज्यावेळेस आपली गाय चारा टाकणार आहे आणि पेंड वगैरे ती ज्या गायला आपापलीच पेंड खाता यावं त्यासाठी आपण एवढ्या 1 तास ते 1.5 तास गाय याला गुंतवली जाते. नाहीतर डेली 12 ते 15 तास ही मुक्त संचारच असते ती. म्हणजे तिच्या मनाने ती पाणी पिणार, खाणार, उठणार, बसणार. ज्यावेळेस फक्त वैरणीसाठी आणि पेंडीसाठी येईल त्यावेळेस. आणि महत्वाचं हे सेक्शन जे तुम्ही बघताय ना हे सगळं, तर हे सगळं दुधाळ गायचं सेक्शन आहे. आणि इथून जर इकडं तुम्ही आला तर हे जे आपण चेक केलेले आहेत कालवडी गाभण म्हणा, तर गाभण कालवडी ह्या कप्प्यामध्ये ठेवले जातात. यात गाभण कालवडी हा, ह्यात गाभण कालवडी तो दुधाचा कप्पा. आणि इकडं जे दिसतोय ना तुम्हाला ही, तर ह्यामध्ये एक आपण ज्यावेळेस दूध पाजतो 3 महिना, दुधाच्या तुटल्या कालवडी ज्यावेळेस ती पेंड खायला लागतात, वैरण खायला लागतात, त्यावेळेस ती कालवडी आपण ह्या कप्प्यामध्ये सोडतो. आपल्याकडे आता किती कालवडी आणि किती गाय आहेत? तर आता आपल्याकडे सरासरी टोटली एक 37 ते 38 गायी व छोट्या कालवडी लहान मोठे धरून सगळे आहेत. हे स्पेशल कप्प करण्याचं काय कारण आहे? तर स्पेशली कप्प करण्याचं हे कारण असं आहे की समजा दुधाची गाय आहे, तर तिला तुम्ही मिनिमम किती पेंड टाकणार आहे, किती खुराक टाकणार आहे, तर तिलाच त्यांच्या कप्प्यातल्या गायींना खाता यावी दूधवाल्या. आणि तिथून पुढचा विषय आहे की गाभण गायींना, तर गाभण गायला ज्याची त्याची काळजी तिला त्यांच्या ह्याच्यातच घेता यावी अशा साठी आपण गाभणचा बी कप्पा स्पेशल केला की बाबा तिला पण दुसऱ्या मोठ्या गायीने मारू नये, काय होऊ नये, पुढचे काय प्रॉब्लेम येऊ नये बाबा, की असं गाभ जाणे, काय होणे, गाभ बाहेर टाकणे, धडक दिल्या वगैरे. तर तिच्यासाठी त्यांच्यासाठी पण गाभणसाठी स्पेशल आपण कप्पा केलाय. आणि महत्वाचं राहिलं ते लहान ज्यावेळेस दुधाची कालवड दुधावून तुटते ती, तर त्यावेळेस त्यांचं काय होतं, ते दुधाच्या ह्याच्यावरचे त्यांचं जे बाळ सजा तयार झालेलं असतं ना, तर ते तिथून पुढे 1 महिनाभर खराब होतात. मग त्यांचं चांगलं संगोपन व्हायसाठी यासाठी आपण यामध्ये ठेवून त्यांना पेंड जास्त घालणे, वैरण जास्त घालणे, त्यांचं ते परत हाय अशी तब्येत त्यांची जागे आणण्यासाठी त्यांना हे स्पेशल कप्प्यामध्ये आपण ठेवतो खास. हे आता मुक्त गोठ्यात काळजी काय काय घ्यावी लागते? तर आता यामध्ये मुक्त संचारामध्ये काळजी अशी की आता मुक्त संचारामध्ये अशीच एवढी काळजी घ्यावी लागते की महत्वाचं की तुम्ही ज्यावेळेस त्यांना वैरण टाकली, पेंड टाकली, तिथून जे तुम्ही सोडली तर त्यांना व्यवस्थित 24 तास पाणी मिळतंय का नाही त्याची पण काळजी घेतली पाहिजे. यामध्ये बाकीचं म्हणजे की गाई जास्त घाणीत बसली नाही पाहिजे, महत्वाचं की मास्टायटिस होऊ नाही तिथून पुढे. थोडी स्वच्छता पण ठेवली पाहिजे आपण त्यात मुक्त ह्यातमध्ये. किती बाय कितीचा गोठा आहे आपला पूर्ण? तर आता तुम्ही बघू शकता ही बारका जी कप्पा आहे कालवडांचा, तर ते 25 बाय 96 आहे. आणि त्या आतमध्ये जे बसले ते निवाऱ्यांसाठी त्यांना खास दुईपाकी सेट केलेला आहे आपण 14 बाय 28च. आणि ही पण कप्पा आहे ती 25 बाय 96चाच आहे. आणि जो गायींचा कप्पा आहे महत्वाचं, तर त्यांना जास्त पेस लागतो. एका गायला 200 स्क्वेअर फूट प्रमाणे जागा धरली तर त्यांचा कप्पा आहे 50 बाय 96चा. त्यांचा आपण मोठा कप्पा केला आहे सगळ्यात जास्त. हे गोठ्यातलं म्हणजे शेणखताचं ही नियोजन कसं असतं? तर शेणखताचं नियोजन आपण काय करतो, ज्यावेळेस अवकाळी पाऊस येणार आहे त्याच्या अगोदर आपण शेण उचललं जातं. आणि तिथून पुढे आता कसं आहे की ज्यावेळेस पावसाचा सीझन नाही म्हणा त्यावेळेस 1-2 ते 3 महिने शेण ह्यातच ठेवलं जातं. पण त्यांच्या नक्कीला वगैरे उपण लागले पाहिजे, म्हणजे त्यांना बसताना वगैरे. ते आता थंडीचा मोसम आहे, आता थंडीच्या मोसम मध्ये शेण वगैरे जर गोट्यात राहिलं तर त्यापासून गरम वाफ वगैरे चालते, त्याच्यामुळे गाईला पण प्रॉब्लेम येत नाही, त्यांना पण थंडीचा वगैरे एवढं काय जाणवत नाही वातावरण. ही आपली म्हणजे दावण किती बाय किती ही चॅनल जी मारली होती, तुम्ही कशासाठी चॅनल मारले? आता महत्वाचं तुम्ही गव्हाण जर पाहिली तर गव्हाण 1.5 फूट आहे इथून, जिथून आपण वैरण टाकले आहे खाली तिथून पासून हे ज्यांचं गायींचं इथं हे तोंड येते ना तिथपर्यंत 1.5 फूट आहे. आणि अशी लांब बघितली तर हे 100 फूट गव्हाण आहे लांब. आणि हे महत्वाचं, तर हे आपण गव्हाण ते वरचे अँगल आहे ट्यूब आहे, तर ते कॉन्क्रीट पासून हे चॅनल पर्यंत 27 इंचाचे आहे.
आणि हे जे आडवं कप्प आहे ते एका गायला एका वेळेस एका ह्यातून मुंडकं घाला यावं यासाठी आपण एक 20 ते 22 इंच असं पेस्ट ठेवलेलं आहे एका गायला. पूर्ण गोठ्यात बघितलं तर 3 ते 4 कप्प केलेला आहे. तर मग ह्यातनं आता शेण खत वगैरे बाहेर काढताना म्हणजे कसं काढता तुम्ही? तर आपण त्यासाठी पण जागा ठेवलेली आहे ना, तुम्ही इथं बघू शकता. हे तर इथं एक बॉक्स तयार केला आहे आणि इथं ट्यूब लावलेला आहे. तर इथं नट बोल्टिंग केलंय. हे जर नट काढून ट्यूब काढली तर हे 12 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आपण इथं, JCB जाण्यासाठी म्हणा, ट्रॅक्टर जाण्यासाठी, तुमचे खताचे टेलर जाण्यासाठी इथून. तर प्रत्येक गाळ्यामध्ये आपण तीन जाग्यामध्ये 3 वेळेस कप्प ठेवलेले आहेत बघा. 3 कप्प्यामध्ये आपला ट्रॅक्टर आणि त्याच्यासोबत ट्रॉली सुद्धा आत जाऊ शकते. कारण